नाही नाही, तुला काय करायचं ते कर तू आता. मी जाणार आहे. सरक, मला जाऊ दे. तारिणी प्लीज नको ना जाऊ. केदार माझी बॅग सोड. नाही. केदार माझी बॅग सोड. नाही ना. केदार मला जाऊ दे. केदार काय करतोय? आपलं काहीतरी वेगळं ठरलं होतं ना. अगं पण थोडं तरी थांबायला पाहिजे ना. मी जाणार आहे. मी निघाले. नाही मी नाही जात. तू सुद्धा बाकीच्यांसारखा टिपिकल नवरा आहेस. मग तू पण टिपिकल बायको सारखी वागायला लागलीस. थोडं काय बोललं की लगेच रडायचं, पडायचं, रुसायचं. मला ही सगळी नाटकं वाटतात तुझी. कौशिकी ताई, अहो हे तू गप्पा बसनीशी. हे आमच्या नवरा बायको मधले ना, तू मध्ये पडू नकोस. हा, हे आमचं मॅटर आहे, आम्ही आमचं बघून घेऊ. तू गप्प राहा. आता तुला कितीही थांबवलं तरी तू थांबणार नाहीस ना? नाही. एक मिनिट तारिणी, अरे तू काय सांगत होतस तिला? तारिणी प्लीज ऐक, शांत डोक्याने विचार कर. अरे तुम्ही दोघेही ज्या मुद्द्यांवर भांडतायत ते मुद्दे क्षुल्लक आहेत. कौशिकी मॅडम, तुम्ही जर तुमच्या भावाच्याच बाजूने बोलणार असाल ना, तर तुम्ही माझ्याशी बोलूच नका. नाही, तसं नाहीये. कारण कुठलीच बहीण तिच्या बहिणीची बाजू कधी घेत नाही हो. कायम भावाचीच बाजू घेते. भाऊच प्रिय असतात ना त्यांना, त्याच्यामुळे हसू दे. मला काही नाही वाटणार. तारिणी, अगं काय झालं? मी तुझे सगळे हट्ट पुरवीन. असं जर तुला वाटत असेल तर तसं काही होणार नाहीये. तुला जायचंय ना, खुशाल जा. जाणारच आहे मी, आणि नाही येणार आहे परत इकडे. कौशिकी मॅडम, मी एक बोलू? मी खरं सांगू का, माझा ना या घरातल्या कोणावरच राग नाही हो. अगदी युवराज भाऊजींवर सुद्धा नाही. आपलंच नाणं खोटं पडलंय म्हटल्यावर काय बोलणार ना, कोणाला बोलणार. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. येत्या चेतना काकू, काळजी घ्या. अगं तारिणी, तू काय करतोस? तारिणी थांब. केदार, अरे काय करतोस तू? किंवा तू तरी समजूतदारपणा दाखव. थांबव तुला. मी का थांबवू? तिला सवय प्रत्येक गोष्टीचा बाऊ करायची. मला नाही वाटत मी कुठे चुकलोय म्हणून. केदार, कौशिकी ताई, मला आधीच खूप राग आलाय. उगाच रागाच्या भरात मी कोणाला काही पण बोलून जाईल. मी चाललोय रूम मध्ये. केदार, अरे आई गेली ती. चेतना काकी, आत्ता बोलून काही फायदा नाही. दोघही भयंकर रागात आहेत. त्यांचा राग शांत झाला की आपण त्यांच्याशी बोलू. ओ गॉड, काय चाललंय हे? काय प्लॅन केला होता आणि काय घडतंय? जे घडतंय ना ते योग्यच घडतंय निशी. म्हणजे असं की ते खरंच नवरा बायको आहेत. नवरा बायकोच असं छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडतात. मला वाटतं तुझाच काहीतरी गैरसमज झालाय.